सगुणा सुद्धा घाबरून असायच्या. दारी आलेल्या भिक्षेकऱ्याला वाढायचं म्हटलं तरी नवऱ्याचा राग रंग पाहून वाढावे लागे. एकदा मायनी स्थित यशवंत बाबा दारात भिक्षेसाठी आले. एवढा मोठा योगी, पण आपले पती काय म्हणतील या भीतीने सगुणा गप्प बसली. पुन्हा यशवंत बाबांची हाक आली. आगे वाढकी गे माय, आगे भाकर तुकडा वाढलास तर माझ्यासारखा वेडा तुझ्या घरात येईल की जन्माला. सगुणा मातेने भिक्षा वाढली आणि त्यांच्या आशीर्वादाने सगुणा मातेस पुन्हा दिवस गेले. सगुणा मातेची या वेळीच अवस्था काय वर्णन करावी. पूर्णता निर्भय व्यक्तिमत्व दिसू लागले. मातेचे तेज जबरदस्ती दिसू लागले. लोकांतापेक्षा एकांत प्रिय वाटू लागला. ढळढळीत वैराग्यपूर्ण भावना, घरादाराचा त्याग करावा, एकांतात शून्यात नजर लावून बसावे. वस्त्राची खाण्याची हौस ती कसली मुळे उरलीच नव्हती. पोटासाठी खायचे म्हणून खायचे व मायनी स्थित सद्गुरू यशवंत बाबांचे सदैव स्मरण करायचे. हळूहळू दिसमास पूर्ण झाले आणि अंधकार नष्ट करण्यासाठी सूर्याने आपल्या प्रभा पसरल्या. पूर्व दिशा लाल झाली आणि सगुणा मातेने एक लाल जन्माला घातला. जगातील अज्ञान अंधकार नष्ट करून जगाला ज्ञानाचा उजेड दाखवण्यासाठी त्या बाळाने सगुणा मातेच्या पोटी जन्म घेतला. इकडे सूर्य उगवला व इकडे लाल जन्माला आला. ती तारीख होती 23/6/1923. संपूर्ण गावात बातमी पसरली. नावजी पाटलांना मुलगा झाला, नावजी पाटलांना मुलगा झाला. आनंदी आनंद झाला. संपूर्ण गावात साखर वाटली, बारसे झाले. बाळाचे नाव लक्ष्मण ठेवले. हेच आपल्या महाराजांचे मूळ नाव. दरम्यान श्री महाराजांची आई वारली. मायेचे छत्र हरपले. 1938चा काल असेल. वडील आपल्या मुलांना हाताने स्वयंपाक करून घालू लागले. वडिलांचा स्वभाव अत्यंत तापट असल्याने मुलांना आईची सातत्याने आठवण येत राहिली. कुरोलीस श्री महाराजांची एक बहीण आहे. तिने महाराजांना कुरोलीस येतो असे विचारले. बहिणीने कुरोलीस येतो का असे विचारल्यावर लक्ष्मणाने होकार दिला. श्री महाराज घरची कालवड घेऊन चालत चालत पुसेसावळीत आले. कालवड बहिणीच्या दावणीला बांधली. एक रात्र आपली बहीण कृष्णा माईकडे मुक्काम केला व दुसरे दिवशी कुरोलीच्या बहिणीकडे येण्यास निघाले. कृष्णाबाई म्हणत होती, अरे लक्ष्मण 4 दिवस राहा. पण लक्ष्मण काही पुसेसावळीत थांबलाच नाही. श्री महाराज हळूहळू चालत चालत येळीव, औंध, वरुड मार्गे कुरोलीस आले. गाई गुरांचे गोठे साफ